सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 स्वतःच्याच घरात एकट्यानं राहून वनवास भोगतोय मी. तुझा हा वनवास दिवाळीनंतर नक्की संपणार. आय प्रॉमिस. मी काय म्हणतोय, आता थोडासा वनवास संपवायला काय हरकत आहे? म्हणजे म्हणजे उर्मी? उर्मी, तू ना कसं फसवलं म्हणे वनवास वनवास संपवायचा. वनवास संपवतोय. पेडेल 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 पेडेल. उर्मी उर्मी थांब. ये ना ये पकड पकड आता अरे नील नील तिला पकड. ए बकुळा 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 तुला काय पकडते मला ती माझ्या घरातली कळलं ना. अरे तू थांब. नाही नाही ए नील 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 पकड तिला. नील त्याला पकडायचं नाही नील. अरे 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 पण काय झालं काय थांब तरी. अरे कोणी सांगाल तरी. अरे काय झालं? अरे तुझ्या बहिणीने ना माझ्यावर पिस्तूल रोखलं. काय काय ग? अरे भाऊ खरं खुरं नाही काही खेळण्यातलं रे खोटं. काय आणि गंमत म्हणजे माहितीये का तो या त्याही पिस्तुलाला घाबरला. हा. फट्टू. अरे वा, मी फट्टू. हा, मग कोण? आणि बाहेर फटाका वाजला तेव्हा दचकलं कोण घाबरून? ए, मी नाही. अरे विश्वनाथ, तुम्ही बाहेर फटाका वाजवलात ना तेव्हा ही घाबरून दचकली. पण आत्या, तू सागरवर पिस्तूल रोखलं का होतस? अरे ते हा, सांग ना, सांग सांग सांग. ते ना तू सागरलाच विचार. सागर तू सांग. सांगतो. हा. अरे सागर. काय आहे, मी हिला. सागर सागर नाही आहे बिलकुल. अरे तुझ्या आत्याला ना सागर मी. मार खाशील. सागर सागर तुझी आत्या. सागर बिलकुल नाही सागर. काय झालंय काय? काय सांगतच नाहीये. रामेश्वरा, माझं घर असंच हस्त खेळत राहू दे रे. बावली दे, बावली घेऊ. अरे राजेश, अरे आवरलं का नाही तुमचं? जायला उशीर झाला की मी यायलाही उशीर होतो ना. अगं तयार होतोय तो. मी सांगितलं होतं 9च्या ठोक्याला तयार राहा म्हणून. पोल्ट्रीचं काम मीच बघायचं, धावपळ मीच करायची, मर मर करून तुमच्या पोटापाण्याची व्यवस्थाही मीच बघायची. तुम्हाला काही चिंता आहे का माझी? आई उगीच सणासुदीला सुरू होऊ नकोस हा. अगं मी आणि राजेश नेहमीच तुझ्या दिमतीला असतो. कधी तक्रार केलीये का? कोणत्या तोंडाने तक्रार करणार? सांगा ना. 4 कोंबड्या पाळण्यापासून सुरुवात केलीये. आज 2 पोल्ट्री उभ्या आहेत. कुणासाठी? हे सगळं तुमचंच आहे ना शेवटी. आईचं तोंड दिसतं, पण तिने केलेले कष्ट मेहनत हे दिसतं का तुम्हाला? का ग, तुला आठवत आहेत का ते दिवस? आठवतंय, सगळं आठवतंय. हेही आठवतंय की त्या 2 पोल्ट्री उभ्या करण्यासाठी लागणारा पैसा. विजया, विजया, अगं विजया, माझ्या कुर्त्याची बटणं कुठे आहेत?
हे घ्या. झालं असेल नटून थटून तर जायचं का आता? राजेशला रात्री घरी पाठवतीये, मी येईन उद्याला. अरे कधीतरी मोठा झाला सारखं वाग. नाचतोयस कसं लहान मुलासारखा? आजी का मामाच्या मागे लागले तू नेहमी? तुला माहिती नाही तो लहानपणापासून तसाच आहे. तुला अजून सवय नाही झाली त्याची. उंचीनी वाढलास म्हणून अकलेनी वाढला असं होत नाही बरं का. जिथे तिथे तोंड घालायची घालण्याची सवयच आहे तुझी. थांब, तुझ्या आईलाच सांगते तुला शिस्त लावायला, कळलं का? ही आजी कधी सरळ का बोलत नाही? उद्या तरी आजोबांकडे जायचं आहे ना? नाही मला, जातो एकटीच. अहो एरवी मी एकटीच जाते, पण निदान दिवाळीत तरी. खरं तर आपण केव्हाच जायला हवं होतं, पण तुम्ही. वेळ आहे का माझ्याकडे? माझ्यावर कामाचं किती लोड आहे माहिती आहे ना तुला? तुला एवढं समजून सांगते मी तरी तुझं आपलं काहीतरी भलतंच. गेलेही असते मी एकटी. अहो पण सणावाराला जावंही नाही आणि ते बरोबर दिसतं का? आजोबा विचारणार तुम्हाला, आणि नुसतं विचारणार नाही तर तुमचं पटत नाही का? तुमच्यात भांडणं होतात का? मग तो का येत नाही? असे अनेक प्रश्न विचारणार. आणि प्रत्येक वेळी ह्या प्रश्नांना मी असं किती वेळ तोंड द्यायचं? किती वेळ तोंड द्यायचं म्हणजे काय? खरं काय ते सांगून टाकायचं. काय सांगायचं खरं? ठीक आहे, जाऊ दे आपण. झोप आता. रघुनाथ तुझा आणि विश्वनाथ हा तुझा. काय आहे? आम्ही तर लहान आहोत का दिवाळीला कपडे द्यायला? अरे उर्मीने आणलेत उद्याच्या भाऊबीजेसाठी. तेव्हा आमची इन्स्पेक्टर बहीण असल्या घरगुती गोष्टी करते. ती कसली करतेय? सागरने तिला आठवण करून दिली तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. हे पण काही म्हणा, सागर आणि उर्मीची जोडी एकदम फिट आहे. तेच तर. पण उर्मीच्या साडी प्रकारानंतर आई नाही, अजिबात नाही. या प्रकाराबद्दल एकही शब्द काढायचा नाहीये. अरे नाही. हे बघ आई, तुझी काळजी कळते आम्हाला,
पण सागर आणि उर्मिला याच्यात काही धोका वाटत नसेल त्याला आपण तरी काय करणार? अगं आतापर्यंत त्या सागरने उर्मीसाठी लग्नाची नवीन साडी घेतली सुद्धा असेल. म्हणजे म्हणजे काय आहेस कुठे तू? सागर उर्मिला लग्नाची नवीन साडी घ्यायला घेऊन गेलाय कुठे माहितीये का? मुंबईला. काय म्हणतोस? हा मग बाबा बाबा बोल. बाबा माझ्या मित्रांनी ना मुंबईहून गिटार आणली आहे. मला ती गिटार शिकायची आहे बाबा. बाबा बाबा प्लीज. गिटार शिकायची? अरे गिटार शिकवणारा एक तरी माणूस अख्ख्या गावात सापडेल का तुला? म्हणून म्हणतो मला शहरात कॉलेजला जाऊ द्या बाबा प्लीज. गौरव, तुझी आजी आणि तुझी आई श्रीमंत आहेत, तुझा बाप नाही रे. तुला माहिती आहे तुझं शिक्षण मी माझ्या पैशावर करतोय. मला जे परवडतील ना तेवढे शौक मी तुझे पूर्ण करू शकतो. त्यामुळे इथून पुढे काहीही मागणी करताना थोडा विचार करायचा प्लीज. बाबा सॉरी, मी करीन काहीतरी जुगाड, पण तुम्ही नका मला लावून घेऊ. अहो अहो दीपू कुठेच दिसत नाही. कुठे गेलाय तुम्हाला माहिती आहे का? नाही बाबा. तुला रे? कुठे आहे ते माहित नाही, पण का गेलाय ते माहिती आहे. अरे धड सांग ना काय ते. आम्ही फटाके फोडवतो तेव्हा आजी आली आणि दीपू मामाला खूप ओरडले. दीपू मामा घाबरून पळाला. ही आई पण ना. प्लीज बेटा, मामा कुठे गेलाय त्याला शोधून आण ना जरा. ओके. तुम्हाला तर काही सांगण्यात अर्थच नाहीये. घरात काय होतंय ना याच्याशी तुमचं देणं घेणंच नाहीये. मी नवरा केलाय की सांग काम्या हेच मला कळत नाही. वा कदम मिठाई. बरं मला एक सांगा, माझं लग्नाचं वय झालं नाही अजून, पण तुम्ही का नाही केलं आतापर्यंत लग्न? काय आहे, लग्न करावं असं वाटेल अशी मुलगीच सापडली. ती एकदा सापडली ना की मग घरची मिठाई सुद्धा दे. तोपर्यंत आपण या बाजारच्या मिठाईवर दिवाळी साजरी करूया. छान. पोलीस स्टेशन मध्ये फटाके फोडतात? वेळ लागलाय की काय या लोकांना? काय रे, काय चाललंय काय? काय नाही, आम्ही दिवाळी साजरी करतो. वा. ए पण हा फटाक्यांचा आवाज कुठून येतोय? तो कदमच्या मोबाईल मधून येतोय. अच्छा. आता दिवाळी म्हटलं की फटाके तर हवेच. जशी घरची मिठाई नाही ना नशिबात, तसे खरे फटाकेही नाहीत, म्हणून आपला मोबाईल. उगाच नशिबाला दोष देऊ नकोस. ही घ्या घरची मिठाई. अरे वा. हा आणि खरे फटाके फोडायचे असतील तर घरी या. नक्की. थँक्यू. ए थँक्यू मला नाही, आईला सांग. मिठाई तिने पाठवली. फराळ खाण्यात वेळ मिळाला तर साडीच्या रिपोर्टचं कुठपर्यंत आलंय तेही सांगा मला. ते काय रिपोर्ट आला नाही अजून. दिवाळीच्या सुट्ट्या चालू. दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळीच्या किती आधी पाठवली होती साडी लॅबला? हा. आणि पोलिसांना दसरा, दिवाळी, ईद, पतेती हे असल्या सुट्ट्या नसतात. अशा सुट्ट्या आपण साजऱ्या करायला लागलो ना तर राज्यात कायदा सुव्यवस्था उरणार नाही. आजोबा नमस्कार. अरे अरे या 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 या. ए शिवा शिरा सुखे भव. आजोबा मी फराळ आणलाय तुमच्यासाठी. अरे वा 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 वा.
चकली छान आहे, छान छान आहे, छान आहे. फराळ खाण्यात वेळ मिळाला तर साडीच्या रिपोर्टचं कुठपर्यंत आलंय तेही सांगा मला. ते काय रिपोर्ट आला नाही अजून. दिवाळीच्या सुट्ट्या चालल्या. दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळीच्या किती आधी पाठवली होती साडी लॅबला? हा, आणि पोलिसांना दसरा, दिवाळी, ईद, पतेती हे असल्या सुट्ट्या नसतात. अशा सुट्ट्या आपण साजऱ्या करायला लागलो ना तर राज्यात कायदा सुव्यवस्था उरणार नाही. प्रत्येक सणाला 24 तास काम करतं आपलं डिपार्टमेंट. तुम्ही हे इकडे असे आडगावात राहता ना म्हणून. एनिवे, रिपोर्टचं काय झालंय ते मला कळवा. कळवतो. जमलं तर घेऊनच येतो. दॅट्स बेटर. नसती मिळाली घरची मिठाई ना तरी चाललं असतं. बाजारची मिठाई पण कडू करून टाकली. काका, अरे बकुळा, ये 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 ये. तुमच्यासाठी फराळाचं आणले. फराळ? अरे फराळ 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 आता अरुणाने सुद्धा आणून दिला. इतका फराळ मी. काही नाही, रोज थोडं थोडं खा. 4 दिवसात काही खराब नाही होणार. होय होय होय. गेल्या 6 महिन्यात तू फार लढा लावलाय. काका, मला तरी कुठे कोण आहे माया करायला. तुझं आणि माझं काहीतरी जुनं नातं आहे. होय, नक्कीच. आई, मामा. अरे वा, नवीन कपडे. बाळपण नवीन. कुठून आणले? आजीची साडी. गौरव, आज आमचा दीपूही छान दिसतोय नवीन कपड्यामध्ये. राहू दे रे दीपू, भाऊबीज करायची ना. बस. भाऊबीज? मी भाऊबीज तुला. दीपू, शिंपले. अरे मला लहानपणी आवडायचे. आता मी मोठी झाले रे दीपू. माझी आवड तुला अजून लक्षात आहे? मला दीपू, दीपू तू चांगला असतास तर किती बरं झालं असतं रे दीपू. आपलं आयुष्यच बदलून गेलं असतं रे दीपू. बरं, कोणाला आधी ओवाळायचं? मोठा कोण आहे? भाऊबीज कोणी जास्त आणली? हे मी. या हे बघ, मी पण आणले. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. दोघांना एकदम ओवाळते. एकदम. हो. अरे कुठे आहे, कुठे बहीण आपली? धीर धर, धीर धर. अरे इन्स्पेक्टर असले म्हणून काय आलं? शेवटी आहे मुलगीच ती.
नटायला थोडा वेळ लागणारच. हे नकार आहे तू तिला. आली. ए तयार व्हायला वेळ नाही लागत आहे. हे सगळं लटांबर सांभाळायला वेळ लागतोय माहितीये. बरं मी तुम्हाला जीन्स घालून ओवाळलं असतं तर चाललं नसतं का? नाही नाही. शहाडेचा हात ओवाळ ओवाळ बघू. बरं कोणाला आधी ओवाळायचं? मोठा कोण आहे? भाऊबीज कोणी जास्त आणलीये? ए मी या. हे बघ मी पण आणले. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. दोघांना एकदम ओवाळते. एकदम हो. आकर. थँक्यू. उघडून बघ. बघते ना. अरे थांब ना जरा ओवाळून तरी येऊ दे. हे ग त्याची घाई तुला जास्त आहे. खरंय. इन्स्पेक्टर साहेब जरा सांभाळून. अरे हो आता काय सांभाळता येत नाही तर काय करू म्हणून म्हणत होते जीन्स घालते. पहिल्यांदा घातली. अगं बाई उर्मी साडी नेसायची सवय करून घे बर का आता. कशाला? अगं कधीतरी एखाद दिवस घालायची. हा ड्युटीवर काही ती साडी नेसून जाणार आहे? अहो ड्युटी नाही हो, पण लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीचे सगळे सण साडी घालूनच करावे लागतात. बरं उद्या भटजी येणार आहेत लग्नाचा मुहूर्त काढायला. कुठला काढायचा? काढा की लवकरात लवकरचा. हा तर हाकलवायलाच बसलाय मला. हाकलावायला नाही. पुढच्या वर्षीची भाऊबीज मला माझ्या भातवंडाला मांडीवर बसून करायची आहे की नाही? मला लाजली.